We'll be walking through Psalm 7 this morning. आपण आज सकाळच्या वेळेस स्तोत्र 7 आपण पाहणार आहोत. A very beautiful song which reminds us of God's goodness and justice. सुंदरसं स्तोत्र आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि तो चांगला आहे याची आठवण ते करून देतं. Let us look into this with open hearts to see the glory of God. परमेश्वराचं गौरव पाहण्याकरिता आपले उघड्या अंतकरणाने आपण प्रभूजवळ येऊया. The title of Psalm 7 is In You Do I Take Refuge. आणि याचं शीर्षक आहे, हे परमेश्वरा तुझ्याच ठाई मी आश्रय घेतो. A Shangill of David which he sang to the Lord concerning the words of Cush, a Benjamite. आणि शीर्षक अशाप्रमाणे आहे, बन्यामिनी कुश ह्याच्या बोलण्यामुळे दाविदाने परमेश्वराला गायलेले एक शोभ स्तोत्र. Has it ever happened to you wherein you have done nothing wrong and the other person next to you has accused you and passed false allegations and accused you and slandered your name in front of others? आणि काय तुमच्या जीवनामध्ये अशी घटना झाली आहे का की समोरच्या व्यक्तीने तुम्ही काहीही केलं नसताना तुमची बदनामी केली, तुमच्यावर आळ लावले, खोटे आरोप लावलेले आहेत, And because of which you were depressed, you were broken and completely shattered. आणि तुम्ही पूर्णपणे हलून गेलेला आहात, हादरलेले आहात, तुम्ही दुःखी आणि निराश झालेला आहात. And in that place of depression and brokenness, you reach out to the Lord, आणि तुम्ही अशा भग्न अवस्थेमध्ये प्रभूजवळ गेला आहात asking Him to justify you, आणि तुम्ही परमेश्वराजवळ जाऊन न्याय मागत आहात. asking the Lord that you know, Lord, that I have not done it, but it's so sad that I'm getting to hear about this. आणि तुम्ही म्हणता की हे प्रभू तुला ठाऊक आहे मी हे केलेलं नाही आहे, परंतु मला हे ऐकायला मिळत आहे. The heart cry that you have in your heart during that moment when you cry before the Lord. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये त्या तीव्र वेदना होत्या, तुम्ही रडत होता आणि प्रभूसमोर तुम्ही होता. That's what is pictured in this psalm where David being accused of this person named Cush, and he is from the tribe of Benjamin. बन्यामिनी त्या गोत्रामधून असलेला हा कुश नावाचा जो व्यक्ती आहे त्याने दाविदावर आरोप लावलेले होते. Now, since we know that King Saul, he came from Benjamin tribe. आणि जो सौल राजा होता तो बन्यामिनी गोत्रामधून कुळामधून आलेला होता. Cush is from the same tribe. आणि कुश पण त्याच कुळामधून आहे. We don't hear much about this person Cush in the Bible, बायबलमध्ये ह्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती दिलेली नाहीये, but we see him in Psalm 7. परंतु स्तोत्र 7 मध्ये आपल्याला तो आढळतो. The situation might have occurred during the reign of King Saul where his throne was threatened, in the sense he disobeyed God, and now God will be appointing David in his place, and he has come to know about this, and there is whole confusion going on among the people, and this Cush guy is spreading rumors against David. त्यावेळेची ही घटना असेल ज्यावेळेस शौल राजाचं सिंहासन जे आहे धोक्यामध्ये आलेलं होतं, त्याला परमेश्वर त्याच्या पदावरून काढणार होता आणि लोकांमध्ये गोंधळ होता, आणि त्यावेळेस हा कुश नावाचा व्यक्ती दाविदावर आरोप लावत आहे. And certainly, since Shaul and Cush are from the same tribe, there is this tribal loyalty between both of them. आणि आपण पाहतो की कुश आणि सौल जो आहे तो एकाच कुळामधून असल्यामुळे त्यांच्यामध्ये जणू काही एक प्रकारची घनिष्ठता किंवा इमानदारी होती. And we see in the book of 1 Samuel that Saul disobeyed God time and time. आणि आपण पहिले शमूएल मधून शिकतो की शौल राजाने परमेश्वराविरुद्ध पातक केलं आणि परमेश्वराच्या आज्ञा भंग केल्यात. But now God was going to place David on that throne. आणि त्या सिंहासनावर आता परमेश्वर दाविदाला बसविणार होता. And due to which jealousy might have occurred in the followers of Saul. त्यामुळे शौल आणि शौलाचे जे लोक होते त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली असावी. And now they are spreading lies against David to all the people around. आणि त्या ईर्ष्येमुळे आता दाविदाविरुद्ध अशा प्रकारची लबाडी जी आहे किंवा असत्य पसरवित आहेत ते लोक. And David has come to know about this and is very sad and feel threatened in this case. आणि अशा स्थितीमध्ये दाविदाला
कळालेला आहे आणि दावीद जो आहे तो घाबरलेला आहे. And in this situation, David is in a position to pray before the Lord, to present his prayer in the form of singing. आणि आपण पाहतो की त्याची प्रार्थना जो आहे तो गायन रूपी प्रभू समोर मांडत आहे. Let's start from verse 1. वचन 1 कडे आपण पाहूया. It starts with God. आणि वचन 1 जे आहे परमेश्वराने सुरू होतं. In this place of being threatened, being depressed, being oppressed, David remembers his great God. दाविदाचा छळ होत आहे, त्याच्यावर आरोप लावले जात आहे. अशा स्थितीमध्ये तो प्रभूची आठवण करत आहे. Verse 1, he says, O Lord, my God, in you do I take refuge. Save me from all my pursuers and deliver me. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वापासून माझे रक्षण कर, मला सोडव. Second verse, least like a lion they tear my soul apart, rending it in pieces with none to deliver. नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील, मला सोडवणारा कोणी नाही, म्हणून तो माझे तुकडे तुकडे करेल. In this situation of despair and being terrified, David is remembering his own great God. आणि निराश असताना आणि भयाने ग्रासलेला असताना दावीद जो आहे तो प्रभूकडे जात आहे, तो आठवण करत आहे प्रभूची. In you do I take refuge, meaning God is his hiding place and a place of rescue from his oppression. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर जो आहे तो दाविदाचा आश्रय आहे आणि त्याला ह्या स्थितीमधून वाचविणारा सुद्धा तोच आहे. Have you seen a big buildings where it's written at the 10th or the 9th floor and the higher floors refuge area? काय तुम्ही अशा इमारती पाहिलेल्या आहे का ज्याचे 9वा किंवा 10वा मजला जो आहे तो त्या आश्रयासाठी किंवा संरक्षणाकरिता नेमलेला असतो. That area is kept specifically for rescue purpose. In case if there is fire in that area, people can be rescued through that specific area of refuge. आणि ती जागा जी आहे ती याच्यासाठी असते, ज्या वेळेस त्या इमारतीमध्ये आग लागते तर त्या ठिकाणी लोक जाऊन सुरक्षित राहू शकतात. When there is no hope of survival and fire is all around, people look to that refuge area to get out of that building. आणि ज्या वेळेस अशा प्रकारची जागा नेमलेली नसते तर लोक सैरावैरा पळतात आणि ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. And in this case, David looks to the ultimate one who is going to rescue him, that is God himself. आणि दावीद ह्या स्थितीमध्ये त्याचा परमेश्वर जो त्याला पूर्णपणे वाचवेल अशा देवाकडे तो धाव घेत आहे. He is terrified in fear, yet he remembers his God. तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे, असं असून सुद्धा तो परमेश्वराची आठवण करत आहे. Now we go to verse 3. वचन 3, O Lord my God, if I have done this, if there is wrong in my hands, if I have repaid my friend with evil or plundered my enemy without cause, let the enemy pursue my soul and overtake it. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडवले आहे. And let him trample my life to the ground and lay my glory in the dust. तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडो आणि माझा गौरव धुळीस मिळो. David is not saying that I am sinless perfection, I have not sinned or something. आणि ह्या ठिकाणी दावीद जो आहे अशा रीतीने बोलत नाही की तो परिपूर्ण आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाही आहे. Given the context, he is speaking about this very situation in which he is not guilty. ह्या स्थितीचा किंवा हा जो संदर्भ आहे तो समजून घेण्याकरिता की ह्या जे आरोप त्याच्यावर लावलेले होते त्यामध्ये तो निर्दोष होता, ते या ठिकाणी तो सांगत आहे. And he's telling it to the Lord confidently, Lord, if I have done wrong and if I have really done what Kush is telling to others, then, oh Lord, let the justice, your divine justice come upon me and let me be consumed by my enemies. आणि तो म्हणत आहे की खुश जे काही बोलत आहेत ते माझ्या हातून जर घडला असेल तर तुझा दैवी न्याय माझ्यावर पडो आणि मी भस्म हो. David has this godly fear in his heart. दाविदाच्या अंतःकरणामध्ये हा दैवी आदर किंवा भय होता. David knows God watches him and everyone. दाविदाला ठाऊक होतं की परमेश्वर जो आहे त्याच्याकडे पाहत आहे.
At the end of verse 5, there's this word Selah, meaning meaningful pause. आणि सेला हा शब्द 5व्या वचनाच्या शेवटास आहे आणि त्याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी थांबावं लागतं आणि विचार करावा लागतो. Now he waits, now he thinks, now he moves ahead, saying in verse 6, Arise, O Lord, in your anger. Lift yourself up against the fury of my enemies. Awake for me, you have appointed a judgment. आणि अशा रीतीने तो थांबून विचार करून मग पुढे जातो आणि वचन 6 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ, माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. He is asking the Lord that may the Lord in his just anger vindicate him and fight against his enemies. आणि तो म्हणत आहे की तुझ्या पवित्र न्यायानुसार किंवा तुझ्या पवित्र क्रोधानुसार त्या शत्रू वर तू उठ. Verse 7, let the assembly of the peoples be gathered about you, over it return on high. वचन 7, तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो, तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. This is the sovereign God who is a just judge. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की आमचा सार्वभौम देव आहे, तो नीतिमान आणि न्यायी आहे Who has his authority over all the people. आणि त्याचा अधिकार सर्व मानव जातीवर आहे. Verse 8, the Lord judges the people. Judge me, O Lord, according to my righteousness and according to the integrity that is in me. वचन 8, परमेश्वर लोकांचा न्याय करतो माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठाई असलेल्या सात्विकतेप्रमाणे. हे परमेश्वरा, माझा न्याय कर. Again, given the context, it's not about his personal thing or like he's saying, I'm sinless perfection. Again, given the context, he is just in this area. He has not done anything wrong, yet he has been slandered. आणि पुन्हा एकदा संदर्भ समजून घेऊया की तो हे म्हणत नाहीये की तो पाप विरहित आहे. संदर्भानुसार जो काही आरोप त्याच्यावर लावलेला होता त्यामध्ये तो निर्दोष आहे हे तो बोलत आहे. Now he's calling the Lord to act. आणि आता तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू कृती कर, कार्य कर. He's calling the just judge, the holy judge, the righteous judge of everyone to act. जो सार्वभौम आणि नीतिमान न्यायी देव आहे त्यांनी कार्य करावं यासाठी तो विनंती करत आहे. Verse 9, Oh, let the evil of the wicked come to an end, and may you establish righteous, you who test the minds and hearts, O righteous God. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो, नीतिमानाला तू खंबीर कर, न्यायी देव मने व अंत करणे पारखणारा आहे. He's asking the Lord to stop this evil, and he knows that the Lord looks at the internals, that is heart and the mind of people. आणि तो प्रार्थना करत आहे की ही दुष्टाई परमेश्वराने थांबवावी. आणि तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर मने आणि अंत करणे पारखणारा प्रभू आहे. He says, O righteous God. तो म्हणतोय की हे न्यायी देवा. Verse 10, My shield is with God, who saves the upright in heart. God is a righteous judge and a God who feels indignation every day. वचन 10, सरळ मनांच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे, तो प्रतिदिनी तो रोष दाखविणारा देव आहे. Truly, God gives grace to the humble. आणि खरोखर परमेश्वर नम्र जनांना त्याची कृपा पुरवितो. And we know the Bible says He's angry with the wicked every day. आणि बायबल सांगतं की जे दुष्ट आहेत त्यांच्यावर प्रति दिवशी परमेश्वर रागावलेला आहे. God is not like man. परमेश्वर मानवाप्रमाणे नाही. His anger is holy. त्याचा राग जो आहे तो पवित्र आहे. His justice is holy. त्याचा न्याय सुद्धा पवित्र आहे. And it is always right. आणि परमेश्वराचा न्याय नेहमी सरळ आणि बरोबर असतो. If a man does not repent, verse 12, God will beat his sword. He has bent and readied his bow. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळतो. त्याने धनुष्य वाकून सज्ज केले आहे. Talks about God's justice toward the unrepentant. आणि ह्या ठिकाणी असं प्रदर्शित होतं की परमेश्वराचा जो न्याय आहे पश्चाताप न करणाऱ्या लोकांवर येणार आहे हे दिसतं. He has prepared for him his deadly weapons, making his arrow fiery shafts. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने त्याचे शस्त्र जे आहे अशा लोकांविरुद्ध सज्ज केलेले आहेत. The guilty
does not go unpunished. आणि जो दोषी आहे, जो दुष्ट आहे, त्याला शिक्षा झाल्या वाचून तो राहणार नाही. They receive the holy justice of God. आणि ते लोक जे आहेत त्यांना देवाचा पवित्र न्यायाचा सामना करावा लागेल. Verse 14, behold, the wicked man conceives evil and is pregnant with mischief and gives birth to lies. 14 पाहतो मनुष्य दुष्कर्मांच्या वेदना देतो, उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. Meaning that a man who is already sinful, as we know, what he does is does evil, and within him and through him flows more evil and gives rise to lies. आणि आपण पाहतो की जो व्यक्ती दुष्कृत्य करणारा आहे, पापी आहे, त्याच्यामध्ये पाप आहे आणि त्याच्याद्वारे सतत पाप होत राहतं. Verse 15, he makes a pit, digging it out, and falls into the hole that he has made. त्याने खड्डा खणून खोल केला आणि तोच त्या खड्ड्यात पडला. His mischief returns upon his own head, and on his whole skull his violence descends. त्याने केलेला उपद्रव त्याच्या शिरी पडेल आणि त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. So this wicked man, what he does is he tries to put other people down in his evil, and in doing so he falls into his own trap. आणि हा जो दुष्ट व्यक्ती आहे, त्या नीतिमान किंवा दाविदाला जो आहे तो त्या खड्ड्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे, त्या पाशामध्ये जाळ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो. This is not something like karma or something. आणि हे काही कर्माप्रमाणे नाहीये. These are the consequences of sin आणि आपण पाहतो की हे पापाचे परिणाम आहे that God himself has control over. आणि परमेश्वराचं नियंत्रण त्या गोष्टींवर सुद्धा आहे. And man has been wicked all the way long and rebellious toward God. आणि जो व्यक्ती बंडखोर आहे आणि पूर्ण जीवनभर पापामध्ये आहे, And in that sin, and because of that sin, the man has faced consequences. आणि आता त्याच्या दुष्टपणामुळे, पापामुळे, पापाचा परिणाम तो भोगत आहे. Consequences that lead us men to death. आणि परिणाम जो आहे तो मृत्यू आहे, दंड आहे. Verse 17, it's a doxology. आणि शेवटचं जे वचन आहे 17, ते एक स्तुती आहे. Verse 1, he starts with God, वचन 1 जे आहे परमेश्वरांनी सुरू होतं, remembering the justice of God and the shield that God is to him. आणि आपण पाहिलं की देव आश्रय आहे आणि तो त्याची ढाल आहे असं म्हणून तो ह्या स्तोत्राची सुरुवात करतो. And ending the psalm with thanksgiving unto the Lord. आणि शेवट जे आहे आपण पाहत आहे की दावीद परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. He says, I will give to the Lord the thanks due to his righteousness. आणि तो म्हणत आहे की मी परमेश्वराला त्याच्या न्यायपरायणतेला जे शोभतं त्याप्रमाणे मी स्तुती देईल. See what it says. Due to his righteousness. न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करेल. This praise is not based on outcome, whether David will be vindicated or not, or whether he'll be rescued or not. No, this praise is solely based on God's righteousness and God's character. त्या परिणामांवर त्याची स्तुती निर्भर नाहीये. तो त्या आरोपामधून खारिज झाला किंवा त्याला क्लीन चिट मिळाली म्हणून तो या ठिकाणी परमेश्वराला तो उपकार स्तुती देत नाही, तर देव कोण आहे हे समजून तो त्याची उपकार स्तुती करतो. And he remembers the righteousness of God. आणि तो परमेश्वराचा नीतिमान न्याय याची आठवण करतो. He remembers the holiness of God. तो परमेश्वराचं पावित्र्याची आठवण करतो. He remembers the goodness of God toward him. परमेश्वराची भलाई, त्याचे चांगुलपण जे त्याने अनुभवलेलं आहे त्याची तो आठवण करत आहे. Knowing that he does not deserve it at all. त्याला ठाऊक आहे की त्याकरिता तो पात्र नाही. He says, and I will sing praise to the name of the Lord, the Most High. आणि तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की जो परात्पर परमेश्वराच्या नावाचे मी स्तोत्र गाईन. What's the encouragement for us this morning through this psalm? आज सकाळच्या वेळेस या स्तोत्रामधून आमच्याकरिता असं काय प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे? That we can take things unto the Lord. आम्ही ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या आम्ही प्रभूजवळ घेऊन जाऊ शकतो. We don't know when God will act, in the sense in time, and he would vindicate it, but God hears his people. आपल्याला ठाऊक नाही की
परमेश्वर कधी कृती करेल, कधी उत्तर देईल आणि कधी आपण त्या दोषामधून मुक्त होऊ, परंतु आपल्याला प्रभूची उपकार स्तुती करायची आहे. And David knows that. आणि दाविदाला ते ठाऊक होतं. Wasn't our Lord Jesus Christ falsely accused and slandered? काय आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर पण दोषारोप आणि त्याच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं नव्हतं का? Pharisees telling other people that he is casting out demon, Beelzebul, the spirit of Beelzebul. आणि जे परुषी होते ते येशू ख्रिस्ताबद्दल बोलत होते की हा जो आहे सैतानाच्या द्वारे जे आहे भूते काढतो. That he is claiming himself to be God, the Son of God. आणि हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, स्वतःला देव समजतो Blasphemy. आणि ईश्वर निंदा करत आहे. Our Lord Jesus Christ was the perfect one, a sinless perfection. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पाप विरहित होता, निर्दोष होता He took it on himself आणि त्याने ते सहन केलं and he obeyed his Father, आणि आपल्या पित्याची आज्ञा पालन केलं even to the point of going to the cross. आणि आज्ञापालन क्रुसापर्यंतच त्यांनी केलं. And his work was vindicated by the Father on the cross. आणि परमेश्वराने जे आहे आपण पाहतो की त्याला निर्दोष असं साबित केलं. God is our resting place. परमेश्वर आपला आश्रय आहे, God who loved us ज्याने आपल्यावर प्रीती केली, in the eternity past. त्याने आपल्याला त्या सार्वकालिकतेमध्ये त्यांनी आपल्यावर त्याचं प्रेम ओतलं And God saved us in Christ Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी आपल्याला मुक्ती दिलेली आहे. the greater David, जो आपला महान आणि मोठा दावीद आहे, who never sinned, ज्याने कधीच पाप केलं who नाही, lived a righteous life, तो परिपूर्ण आणि नीती संपन्न असं जीवन who जगला. lived and died and rose again. तो God is- जगला, तो मरण पावला, पुरल्या गेला आणि पुन्हा उठला. In God we hope. आणि त्याच देवामध्ये आपली आशा आहे, In Christ we hope. त्या ख्रिस्तामध्ये आपली आशा आहे. And this is our encouragement this morning, आणि हेच आपल्याकरिता प्रोत्साहन आहे that we take refuge in the Lord. आणि आपण परमेश्वरामध्ये आश्रय घेतो. Amen. आमेन. आपण धन्यवाद देऊया.